नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या इतक्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे मित्रांनो. चला मित्रांनो, बघूया सक्रिय प्रणाली. आपण बघू शकता तर आपल्याला ओडिसाच्या भागामध्ये एक कमी दाब क्षेत्र दिसत आहे मित्रांनो. तर या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो. चला मित्रांनो, बघूया माहिती सविस्तरपणे नकाशाद्वारे. कारण की जे कोल्ड वारे आहे आपल्या महाराष्ट्राकडे बहुतांश पट्ट्यामध्ये अशा प्रकारे वाहत आहे आणि जे बंगालच्या उपसागराचे कमी दाब क्षेत्र मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या बंगालच्या उपसागरात वारे अशा प्रकारे येत आहे. तर इतक्या सक्रिय प्रणालीमुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पाऊस शक्यता बनत आहे. तर साधारणपणे या ठिकाणी जोड क्षेत्र तयार झालेलं आहे. चला मित्रांनो, कशाप्रमाणे अंदाज बघूया, पाऊसची शक्यता बघूया. तर पुढील 24 तासामध्ये आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती या पट्ट्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासह मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता बनत आहे मित्रांनो. तर याच काळामध्ये आपल्याला कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार मित्रांनो. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता मित्रांनो. अन्यथा या ठिकाणी आपल्याला काही जास्त पाऊस सध्याला नाही दिसत आहे मित्रांनो. तर सध्याकरता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.